मी आजपर्यंत तिथं गेलोय, फक्त याच्या वरती कधी चाललं नाही, हॉलच्या वर. आता टाइम आहे तर आपण एकदा वरती जाऊन बघू कसं दिसतं इथून. मांजरीला पांघरून घातलंय. आता तर बघ काय काय करायले रे बाबा. दगडाला पहिला अर्धा ते पाऊण तास लागत होता, पण आता याला डबल टाइम लागायला. तर तुमचं स्वागत आहे का ना ब्लॉग मध्ये. तर आज आहे रविवार, कॉलेज पण नाही, परत ते कामवाले पण येणार नाही तर मिस्त्री, कारण की आज लेबर आहेत ना, म्हणजे ते सुट्टीवर आहेत आज मला. आणि कच आणणार बोललेलं, ती सकाळी आली पण आणि टाकली पण आणि गेली पण. ते ट्रकवाला टेम्पो, हे कचवाला टेम्पो. आणि होपसो बर का, आज खिडक्या येतील पुढच्या 2 मोठ्या. ते म्हणाले तर पुण्या घराला पुढून एकच दरवाजा दिसतोय, ते असं गोडाऊन सारखं दिसतंय. पण मला वाटतं की पप्पा म्हणाले तर की बेडरूमला अजून एक बाहेरून असा दरवाजा काढा हॉल सारखा. पण आता मिस्त्री तर ते आता भिंत तरी कसे पाडणार आहे काय माहिती. नाहीतर काय खिडक्या तरी येणार आहे तर मोठ्या मोठ्या, त्या बरोबर दिसतं त्याच्यामुळे. बघू आता काय होतं हळूहळू. ओके बाय द वे, मग आता वह्या कम्प्लीट करत बसले. तसं पण काय अभ्यास नव्हता. बघा मम्मी पण वरडाल, ती वगैरे बसलाय नसता मोबाईल ते घेऊन. त्यामुळे विचार केला टीव्ही बघत वही कम्प्लीट करत बसतो आता जरा. तर आता मम्मी तसं काम झालं आणि आता बसलेली. तर मम्मीला हेच विचारायचं होतं की तुला काय वाटतं, म्हणजे एक दरवाजा बरोबर झाला का 2 पाहिजे दरवाजे. पण सगळे म्हणाले ते पुढचे पण म्हणले जरा गोडाऊन सारखं दिसते एकच दरवाजा म्हणल्यावर. आणि पप्पा तर म्हणाले तिथं ते भिंत पाडून परत हे करायचं दरवाजा. काय माहिती काय होते आता. मांजर तिथं बसल्या झोपी जाते तेव्हा. पॅरामिट मध्ये नसते का मम्मी एक अशी सेम तशी बसलेली, आता पोस्ट सेम तसा होता. उघडे डोळे. मॉर्निंग पाइनएपल लुकिंग व्हेरी गुड व्हेरी नाईस. तर आता उन्हाळा चालू आहे, पण असं काहीतरी थंड खाऊ वाटतं, आईस्क्रीम खाऊ वाटतं. आता आंबे पण होते घरी, तर मी विचार केला याच 2 पिकलेल्या आंब्याचा आईस्क्रीम बनवू. तर मी फर्स्ट टाइम बनवायला, कधीच बनवली नाही याच्या पहिलं. बनवले कशाची, बिस्किटाची आणि त्याची वेगळ्याची. पण मँगोची पहिल्यांदा बनवायले, आणि ते चॅट जीपीटीचा यूज करून त्याने सांगितलंय, मग तसंच बनवणार आहे मी. तर सर्वात पहिल्यांदा यांना धुवून यांचे का बारके स्लाइस करावे लागते. हा काय चांगल्या पद्धतीने कापलाय. पिवळा आहे, ऑरेंज पिवळा. वा, ते मध्ये एक ट्रेंड होता, मी तसं एकदा ट्राय करतो. मी कधीच ट्राय केला नाही, फक्त बघत होतो युट्यूब आणि इन्स्टाला. तर एवढा यांनी असे कट मारलेले आणि याला असं महाग करून हे तोंडाला असं बसवले. मला तर वाटायचं नाही तोंडात जाईन, कारण की लय मोठा आहे, माझ्या तोंडापेक्षा मोठा आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. होत नाही रे बाबा. मजा आया. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. टाकडायला लय तोंड उघडलेलं. हा झालं. तर हे ज्यूस मध्ये टाकणार नाही, हे मीच खाणार आहे असं बाजूला. टेस्टी. वा. तर आता मी मिक्सर मधून काढले बघा, मध्ये किती छान झाले, एकदम घट्ट. आता फक्त लास्ट स्टेप बाकी आहे. आणि मी जी स्टेप बोलत होतो ती ही आहे, म्हणजे दही याच्यात टाकायचं पहिल्यांदा. तर आता बघा दही टाकलेलं आहे, तर आता डायरेक्ट दुकानातून आणलेलं दही आहे. आणि मग आता याच्यात टाकायचं हे रस. तर बघा आता या दोघांना मिक्स करायचं, दही आणि आमरस. तर आता बघा आईस्क्रीम झालेले तयार. मला पण नाही माहिती कशी लागते, फर्स्ट टाइम करायला. आता याला ठेवायचं फ्रीजर मध्ये. तर आता ठेवलंय फ्रीज मध्ये, तर आज होईल किंवा उद्या सकाळी होईल, किंवा आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल किंवा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच टेस्टिंगचा व्हिडिओ. सकाळपासून ऊन पडलं नाही, सकाळपासून नुसते बघा असं हेच आहे, सावली पडल्यासारखी. माझी जीभच ओळखते का बरं काय माहिती. आज सुट्टी, उद्या हे अंगात असते सकाळी. आणि हे ॲलोवेराचं झाड बघा केवढूच न वाढलंय आता, अजून पण वाढाना झालंय का बरं काय माहिती. लवकर वाढत नसते वाटतं हे, तरी रोज पाणी असते बघा. माती ओली आहे अजून तरी पण.
मी आजपर्यंत तिथं गेलोय, फक्त याच्या वरती कधी चाललं नाही, हॉलच्या वरती. चला मग आता टाइम आहे तर आपण एकदा वरती जाऊन बघू कसं दिसतं इथून. काय नाही, इथून यायचं या खिडकीतून पाहिजेचं इथे एक द्यायचं आणि इथून वरती जायचं. इथं वरती बघा जुने चपला इथं सगळ्यांचे, माझं मम्मी पप्पांचे. इथं हे पत्र आहे, इथं जायचं नाही, त्याच्या पलीकडच्या का तिकडे सगळं शांत आजचा माहोल इकडचा. इथून असं चढलेलं आहे, परत इथून खालती गेलेलं मला आता कळलंय. वरती आलोय तर इकडे येऊन बघा एवढा मोठा मडक आहे. असायचं काय याच्यात, बारकं घर आहे बांधलेलं, पहिलं कोणच राहत नाही, पण इथं वरतून वेगळं दिसतं, लय वरती दिसतंय. चला खालती 2-2 मडके येतात, तिथे एक मडका आहे, इथे एक मडका आहे. चांगले इथं का, चांगले इथं राहू दे, आपल्याला काय आहे. टाकीत पाणी केवढं आहे, ओ आरती टाकी आहे की, चांगलं आहे. लिकेज होणार वाटते आता, होतंय कधी कधी, एखाद्या वर्षाचा मूडवर आहे. तेव्हा मला काय भेटलं दिसलं, एक मोठा छत्री. इथं मजा आया. कोणाची आहे की, ते स्टॉल ते टाकत नाही का, त्यांची छत्री आहे. तिथून डायरेक्ट उडी मारून जायचं. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. आणि मम्मी रोजच्या सारखं मशीनवर बसले, दिसायले का अंधारात, लाईट आहे तरी लावत नाही. काय झालं, बंद झाली काय? हो तिकडून बंद आहे. या घरातली मम्मीची स्पेशल जागा कुठली म्हणल्यावर त्या रूम आणि त्या रूम मधली ते काय उमरटा म्हणतात ना त्याला, हा दरवाजा नाही का, तिथंच कटिंग करते, तिथं सगळं काम, म्हणजे जास्तीत जास्त मम्मीला तिथंच करायला आवडतंय. आता त्या नवीन घरात काय माहिती कुठं भेटते जागा मम्मीला आता, तरी अंदाजे काय वाटते कुठं असेल? बेडरूम मध्ये, म्हणजे बेडरूमच्या दरवाज्याच. इथं पण दरवाज्यातच होतं, तिथं पण दरवाज्यातच. इथं दरवाज्यात का बरं येतं, कारण की इथं म्हणजे जास्त गरम पण होत नाही आणि तिकडून हवा येते कूलरची. तर मी आता इथं जागेपाशी आलतो आणि आता इथं बघा हे भिंत वाळली आहे, म्हणजे पाणी मारायला आलतो शॉट. दगडापेक्षा बघा किती पाणी होतं, खालती पण जाऊ देत नाही पाणी. पहिलं सोसून घ्यायले तेव्हा खालती पण जाणं झालं. मारायला म्हणलं किती वेळ जाईन याला, दिवस नाही किती वेळ जाईन. आणि ह्या चौकटीचं ते अजून बांधून ठेवलं आहे. आज जर मिस्त्री आलेस तर काढलं असतं, पण आता मिस्त्रीच नाही आले त्यामुळं नाही काढत. मला पाणी मारायला जीवावर येते, कारण की या भिंतीला मारायचं असलं ना, इथून जावं लागते, परत तिथं पाणी घ्यावं लागतं या बॅलरमध्ये, परत इथून चलत त्या चौकटीमधून मध्ये येऊन मग मारावं लागतंय. आता काय करावं, एवढी रूम झाली, आता ह्या 2 रूम बाकी आहेत. तर आता पाणी मारून झाले बाबू, लय अवघड आहे. इथं मोटर किंवा पाईप आणावं लागतं. मोटर आणत नाही कारण की इथं कनेक्शनच नाही लाईटीचं, त्यामुळं मोटर आणून काय फायदा, त्यामुळं मोटर वापरायला झालं. आणि आता पाणी मारून झालेलं आहे सगळं, पूर्ण 1.5 तास झाले मारायला तो पाणी. दगडाला पहिला अर्धा ते पाऊण तास लागत होता, पण आता याला डबल टाईम लागायला आहे. वरतून गरमी, वरतून ते चढायचं इथून एवढं. मला आता वाटायलं आहे इथं बेडरूमला एक तरी दरवाजा पाहिजे होता. आज जर मिस्त्री आले असते तर आज काम झालं असतं बऱ्यापैकी, म्हणजे इथली भिंत झाली असते, तिकडची भिंत झाली असते, भिंत उचलली असते, वरतून चौकट पण झाली असते. आणि घरी काय बोलू पण शकत नाही, घरी काय बोलायला गेलं म्हणजे पाणी मारायचं एवढं आहे आणि ते आहे, व त्यात की राहायचं ना तुला बघ मार असं म्हणतील, बोलत नाही तर, पण बघा हे मारावं तर लागणार आहे काय पण करून. तर चला मग आता घरी जातो, 5 का 5:30 वाजले आता. या चौकटी मला आवडल्या बघा, डिझाईन कलर ते सगळं छान आहे, ते छान दिसते आता चौकटी. याला उमरटा म्हणतात आता, तर फक्त जर वरचं ते सारखं लागलं सगळं तर मग त्याला चौकट म्हणतात. आणि बघा पाणी मारताना कसली झाली पॅन्ट, ओली चिक, आता सुकले तरी इथपर्यंत ओली होती. काय बनवून टाकले गळ्यात कानात, मांजरीला पांघरून घातले मम्मीनं आणि ती झोपी पण गेली. आता तर बघा काय काय करायले रे बाबा, खरंच ते मांजरीनं उठून यायला पाहिजे अंगावर तशीच, तेव्हा तिच्या कानाला कवर बनवायची. पडली पडली पडली. ते बनवलेले आईस्क्रीम बघू आपण कशी, मी पण नाही बघितली अजून, त्यांच्या समोरच उघडायले. हो हो, मी याच्यावरून जरासं चॉकलेट टाकलेलं,
कडक झालंय, त्याला रात्री खायला होते. तर आमचा काहीच प्लॅन नव्हता, पण आता प्लॅन झालेला आहे. पण आज पण वडापाव बनणार आहे रात्री, आणि आईस्क्रीम आज दिवसभर काही ना काय खायलेलंच आहे. आपण एकदा टेस्टिंग करून बघू, एकदा टेस्ट करून बघ. मला आताच नको रे. बघ एकदा. तर आम्ही आताच बाहेर जाऊन आलता, त्यामुळे मम्मीने टॉप घातला. कसे वेगळेच म्हणजे आंबट लागले, दुकानातल्या सारखे असेच असते की. आंबट लागत आंब्याचे आंबट लागले, जास्त आंबट टाकलाय ते. काय माहिती, मी पण एकदा बघतो. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. असं असेच लागते दुकानात पण सेम मँगो आईस्क्रीम. वडापाव बनवायला चालू आहे. तुम्हाला माहिती आहे मम्मी कशी बनवते, एकदम चांगले बनवते. तर चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या कानामी ब्लॉगमध्ये, आणि तेही कॉलेजमध्ये उद्याचा दिवस जाणार आहे. चला बाय.